श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, मी तुला मार्ग दाखवणार आहे. त्या मार्गावर चालण्यासाठी तू तयारी दाखव, म्हणजे तू सर्व काही मिळवशील. पैसा अमाप येईल. होय, तू सत्य ऐकत आहेस. स्वामींनी तुझी निवड केली आहे त्या सर्व गोष्टींसाठी जे तुला हवे आहे. कदाचित तुला हा संदेश मिळाल्यावर तुला त्याचा अनुभव येऊ लागेल. हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. काळ बदलणार आहे, परिस्थिती बदलणार आहे, तुमची आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे. जर तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे आणि माझे मार्गदर्शन स्वीकार करत असाल तर तुमच्या आयुष्यात ते अद्भुत, चमत्कारिक, दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही जर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकून याचा मनावर सकारात्मक परिणाम होऊ देणार असाल तर न विसरता मी तुमच्यासाठी ती मदत अवश्य पाठवेन. कुणासाठी ती मदत कुणाच्या मार्फत येईल. कधीकधी कुणासाठी कुणी व्यक्ती येईल आणि मदत करून जाईल, तर कधीकधी तुमचे एखादे काम आपोआप पूर्ण होईल. तुम्ही ज्या पद्धतीने देवाला प्रार्थना करत आहात त्याच प्रार्थनेद्वारे तुमच्या मनातील ती सर्वोच्च इच्छा पूर्ण होण्याचे काही संकेत मिळू लागतील. माझा दरबार त्या प्रत्येकासाठी आहे. माझा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो प्रयत्नरत आहे, जो प्रयत्न करण्यास तयार आहे. प्रयत्न केल्याशिवाय राहू नका. यश मिळवल्याशिवाय राहू नका. थांबू नका. तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत. तुम्ही आज या संदेशाला संपूर्णपणे स्वीकार केल्यास तुमच्या मनातील भीती, भय नाहीसे करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. बाळा, हा संदेश तुझ्यासाठी नुसतंच पैशासाठी नाही किंवा नुसतंच हा संदेश म्हणून करमणूक नाही, तर हा तुझ्यासाठी हिताचा आहे. तुझ्यासाठी खूप काही देणारा आहे. शुभ संकेत मिळवून देणार आहे. जर तू या संदेशाचा स्वीकार मनपूर्वक केलास तर तुझ्यासाठी तुझ्या इतर मार्गातले अडथळे, अडचणी दूर केल्या जाणार आहेत. तू एकटाच लढतो आहेस. पैसा नसल्यामुळे तुला काही कमतरता जाणवत आहेत. त्या कमतरता तू माझ्याजवळ सांगत आहेस. मला माहीत आहे की काही लोक तुझी मदत करतो म्हणून सांगत असून प्रत्यक्षात ती करत नाहीत. त्यामुळे तुला याचा त्रास जाणवत आहे. अचानक काही संकट पुढे उभी राहिली आहेत, पण त्यांना संकटे मानू नकोस, कारण ती तुला मिळणारी शिकवण आहे. आज मी तुझ्यासाठी हा संदेश दिला आहे. योगायोग नाही, तर तुझ्या नशिबात ते सर्व काही लिहिले जात आहे. नशिबातील आता दशा बदलणार आहे. नशिबातील दिशा आता बदलणार आहेत. बाळा, आता जे घडणार आहे ते तुझ्या आयुष्यात पूर्णपणे बदल घडवण्यासाठी घडणार आहे. अपेक्षित काहीतरी घडणार आहे आणि जे तुला हवं आहे तेच मिळणार आहे. आणि तुझ्यासाठी हे बदल अपेक्षेच्याही पलीकडे मिळणार आहे. चमत्कार आहे बाळा. प्रत्येक चमत्कार आधी परीक्षा घेतो. कदाचित खूप अजून थोडा वेळ आहे काही गोष्टींसाठी ज्या घडत घडत तुझ्यापर्यंत येतील. कदाचित अजून एक अडचण बाकी आहे. ती अडचण तुझ्याजवळून निघून गेली म्हणजे तुला ते सर्व काही मिळणार आहे. आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. तुम्हाला ती शक्ती हवी आहे तीही मिळेल. कार्यात बदल हवे आहेत तेही होतील, तेही घडतील. तुम्ही हरवल्यासारखे वागत आहात. तुम्ही तुमच्या पैशांसाठी खूप काही प्रयत्न करत आहात. मला हे सर्व कळत आहे. आता तुम्ही तेच प्राप्त करणार आहात. मनापासून प्रार्थना केली आहे ना? पैसा आणि पैशाच्या समस्या संपून जाणार आहेत. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. बाळा, तुमच्यासाठी
मी कधीच तुम्हाला एकटं सोडलं नाही, कारण तुमच्या आयुष्यात आता ती भरभराट, सुख, वैभव आणि अलोट आशीर्वाद प्राप्त करण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला निवडतो, कारण तुम्ही त्या ठिकाणी हवे आहात, जिथे तुम्हाला आयुष्यात दुःख, त्रास, वेदनांपासून वेगळं व्हायचं आहे. तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही. तुम्ही कित्येक लोकांपासून काही लपवत असाल, पण माझ्यापासून नाही. बाळा, मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही एकाच ठिकाणी राहू नका. जर तुम्ही स्थानांतर करत असाल, तर तुम्ही व्यक्तींकडे पाहू नका, कारण आता या स्थानांतरामुळे तुमच्या जीवनात तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुला मिळणार आहे. स्वामी समर्थांचा हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत येणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे, चमत्काराचे लक्षण आहे. चमत्कार घडणार आहेत. जर तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली आहे, तर आता शांत राहा. नामस्मरण करत आहात, तर ते निरंतर करत राहा. मनात शंका, कुशंका येत असतील, तर अगदी या क्षणाला ते सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा. शेवट खूप काही चांगला होणार आहे. तुमची परीक्षा आजपर्यंत सुरू होती. तुम्हाला माहीत होते किंवा नव्हते, तरी देखील तुम्ही ही परीक्षा दिली आहे आणि त्यात तुम्ही उत्तीर्णही झाला आहात. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. मी तुला निवडतो त्या आशीर्वादांसाठी, त्या सर्व गोष्टींसाठी जे तुला हवे आहे. बाळा, तुझ्याकडे एक शक्ती आहे. ती म्हणजे सर्व काही श्रद्धा आणि विश्वास आहे. तुझी श्रद्धा आणि विश्वास जितका तुला अशक्य गोष्टी पूर्ण करण्यासाठी मदत करतो. तू मनापासून देवाला हाक मारली आहे ना, मग आता जे काही बदल घडणार आहेत त्यासाठी तयार हो. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे, कारण यातून मी तुला खूप काही संकेत देत आहे. काहीतरी घडेल जे तुझ्या घरात, आयुष्यात तुला नवीन दिशा प्रदान करणार आहे. बाळा, जरा स्वतःकडे लक्ष दे. मी तुझ्याशीच बोलत आहे. होय, तुझ्याशीच बोलत आहे. अजूनही तू काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतोस. अलीकडे मी पाहत आहे की तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयींवर सुद्धा लक्ष केंद्रित नाही. अवेळी खाणे, वाटेल तेव्हा खाणे, किंवा कदाचित कधीकधी कामासाठी खाण्याचा, जेवणाचा विसर पडणे. बाळा, ते काम तू त्याचसाठी करत आहेस जे तुझी आर्थिक संपन्नता वाढणार, तुझ्या जीवनात सुख, समाधान येणार, याचसाठी तर तू कार्य करत आहेस. पण जर तू तुझ्या समस्यांना वाढवशील आणि त्या कार्यांना पूर्ण करशील, तर त्याचा त्रास तुला आणि तुझ्या कुटुंबालाच होणार आहे. त्यासाठी स्वतःची काळजी घेणे, ती योग्य वेळेवर घेणे महत्त्वाचे आहे. पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे, पण आरोग्य त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. कधीकधी तुम्ही विसरता की तुम्ही कुणासाठी हे कार्य करत आहात, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी हे प्रत्येक क्षण तुम्ही कार्य करत आहात. त्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्वच काही मिळणार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्हाला उंचावतो आणि तुम्हाला गर्दीतून पुढे नेतो. कारण तुम्ही यशाने भरणार आहात, तुम्ही आनंदाने भरणार आहात. तुम्ही तुमच्या फक्त पैशांकडे लक्ष देऊ नका, तर स्वतःकडे त्या गोष्टी आकर्षित करा. तुमचे चांगले बोलणे, चांगला विचार, चांगल्या वागणुकीमुळे अनेक लोक तुमच्याजवळ काम पूर्ण करून घेण्यासाठी येतील. तुमचे जे काही काम आहे त्यात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आता कोणीही रोखू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. पण तुम्ही देखील तेच कार्य करताना स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडा. तुमच्या नात्यांना जपा, नात्यांवर भरभरून प्रेम करा, कारण तुमची नाती ही ईश्वराची, परमेश्वराची देण आहेत.
तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर प्रेम करणे, आनंदाचा वर्षाव करणे हे देखील आवश्यक आहे. कारण जिथून तुम्हाला हे मिळत आहे तेच परत करणे हा या संपूर्ण ब्रह्मांडाचा नियम आहे. जर तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला प्रेम, आदर, जिव्हाळा आणि सुसंवाद जे गोड स्वरूपाचे आहेत, जे आनंदाचे आहेत ते मिळत आहेत, तर तुम्हीही तेच त्यांना परत देणे आवश्यक आहे. काही ठिकाणी राग करणे, चिडचिड करणे, द्वेष करणे किंवा व्यक्तिगत कुणाचा द्वेष करणे सोडून द्या. कधीकधी परिस्थिती तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवते जिथे तुम्हाला कित्येकदा काही सुचत नाही किंवा निर्णय घेताना फार अडचणी येऊ लागतात. पण भिवू नका, तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे. निर्णय घ्या, पावले उचला, पुढे जा, प्रयत्न करा. तुम्ही नंतर यशाने भरणार आहात. मी ते दरवाजे उघडतो जे तुमच्यासाठी योग्य आहेत, आशीर्वादांनी भरलेली आहेत आणि तुम्हाला पुढे नेणारी आहेत. बाळा, पैसा तर आज आहे आणि उद्या नाही, पण तुमचा मान, सन्मान आणि तुमची जागा योग्य ठिकाणी करा. कारण ती करण्यासाठी तुम्ही जे काही अवघड प्रयत्न केलेले आहेत तेच टिकवणे फार महत्त्वाचे आहे. कधीकधी लोक नुसतं पैशाला पाहून जवळ येत नाहीत, तर तुमचं यश, तुम्ही इतरांना कसा वेळ देता, कसे बोलता, कसे वागता, तुमचे इतरांसोबत कसे संबंध आहे किंवा तुम्ही त्यांना किती मान सन्मान देता हे देखील पाहून जवळ येऊ लागतात. कारण हा तुमच्या कर्माचा भाग आहे आणि कर्मात प्रत्येकाला पुढे राहणे आवश्यक आहे. बाळा, माझी मदत तुला निरंतर आहे. तुझ्या प्रत्येक ठिकाणी मी तुला थांबवत नाही तर पुढे नेत आहे. योगायोगाने हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला नाही, तर मीच हा संयोग निर्माण करून तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवलेला आहे. हा माझा आशीर्वादित संदेश आहे, जो तुझ्या मनाला परिवर्तित करेल, जो तुझ्या मनातून भीती, भय कायमचं नष्ट करणार आहे. तुझ्या आयुष्यात जे काही बदल घडत आहेत ते तुला पुढे नेणारे आहेत. कदाचित आज तुला काही गोष्टी सकारात्मक दिसतील अथवा न दिसतील, तरी देखील विश्वास ठेव, श्रद्धा आणि भक्ती ठेव. कारण देवाच्या नावात अफाट शक्ती आहे. तू देवाचे नाव घेत आहेस, म्हणूनच तुझ्या शक्तीत कमालीचा फरक पडत आहे. तुझे संकटे वारंवार आता नष्ट होत आहेत, कारण देव तुला त्या ठिकाणी पोहोचू पाहतो जिथे सगळ्यांनी तुला खाली दाखवले होते. लोक कितीही काहीही बोलत, तू तुझ्या कर्माशी नीट राहा, पुढे जाण्यासाठी प्रयत्न कर. लोक बोलतच राहतील, कारण त्यांचे कर्म ते करत आहेत. त्यांना फक्त तेच कर्म दिले आहेत, पण तुला श्रद्धा आणि विश्वास दिला आहे. आळस करू नको. तुला जे काही कर्म दिले आहे त्यात पुढे जाण्यासाठी तो आळस बाजूला टाक आणि आपले मेहनतीने कार्य करत राहा. तुला यशाला लवकरच गाठता येईल. होय, तू सत्य ऐकत आहेस. कारण जो कष्ट करण्यासाठी तयारी दाखवतो, आपले प्रयत्न सुरू ठेवतो, त्याला मोठं यश मिळाल्याशिवाय राहत नाही. जर तू काही गोष्टींसाठी आज माझ्याकडे रडत आहेस, ते कर्ज असो, काही त्रासदायक नाते असोत किंवा काही अशा संकटांचा सामना तू करत आहेस जे तुझ्याच्याने होत नाही, आता तेच मी हाती घेणार आहे. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती तुला मदत करेल. हसत हसत ही मदत स्वीकार कर. कुटुंबातील प्रत्येक सदस्य जेव्हा मदतीचा हात देतो तेव्हा तुम्ही सर्वजण मिळून पुढे जाणार आहात. पैसा, सुख, संपन्नता आणि वैभवाचा आनंद तुम्ही घेणार आहात. कधीकधी गरिबांना मदत कर, कारण तुला जी काही मदत मिळत आहे देवाकडून त्यातील काही हिस्सा तू जर त्यांच्यावर खर्च करशील तर तुला काहीही कमी पडणार नाही. कधीकधी अशी मदत कर जी साध्या पशुपक्ष्यांना केल्या जाईल. एखाद्या पशुपक्ष्यांना दाना दे, पाणी दे किंवा तुझ्याकडून
जे काही केल्या जाईल ते करण्याचा प्रयत्न कर. चांगले कर्म देवाजवळ लिहिल्या जातात. बाळा, मी नेहमीच तुझी मदत करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझी स्वामी आई निरंतर तुझ्या पुढे उपस्थित आहे. या शुभ दिवसांमध्ये तुझ्या हातून एखादे चांगले कर्म घडावे यासाठी एखादे चांगले रोपटे लाव, झाड लाव. म्हणजे त्या झाडासोबतच तुझी प्रगती देखील वाढत राहील. या संपूर्ण निसर्गात तू जेव्हा तुझ्या हाताने एखादं रोपटं लावशील, एखादं झाड लावशील, त्याला वाढताना बघ, त्याला फुले फळे येताना बघ. या गोष्टीचा आनंद इतर गोष्टींमध्ये नाही. हे जर तू करून पाहशील तर तुझ्यात कमालीचा आनंद प्राप्त होईल, जो इतर गोष्टींमधून प्राप्त होऊ शकत नाही. कधीकधी ज्याप्रमाणे आपण मुलांना वाढवतो, त्याचा आनंद घेतो, त्याचप्रमाणे एखादे झाड मोठे करत असताना जो काही आनंद मिळतो तो खूप काही निराळा असतो. मला माहीत आहे की तू तुझ्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांवर, मुलाबाळांवर अफाट प्रेम करतो. प्रेमाचा वर्षाव करतोस. त्यांच्यासाठीच खूप काही कष्ट देखील घेतोस. माझ्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करतोस. होय, मी ती सर्व प्रार्थना स्वीकार करतो. मी आज तुझ्या कुटुंबाला सुखाचा, आनंदाचा आणि वैभवाचा आशीर्वाद प्रदान करतो. सुखी राहा. आनंद येत आहे. अचानक तुमच्याकडे आनंदाची बातमी येईल आणि आनंद सर्वत्र दिसेल. शुभ आणि शुभच दिसू लागेल. आता स्वतःच्या आणि इतरांच्या सर्व प्रश्नांना माझ्या चरणी सोपवून निश्चिंत हो. श्रद्धा आणि भक्ती, नामस्मरण सतत करत राहा. कारण त्यातूनच तुमचे जीवन अधिक सफल, आशीर्वादाने परिपूर्ण, चमत्काराने परिपूर्ण होणार आहे. बाळा, काळजी करू नकोस. तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. आजपासून तुला सर्व काही आनंद प्राप्त होतील. तुझं जीवन अगदी हलकंसं वाटू लागेल. कारण तुझ्या जीवनातून नकोशा गोष्टी मी काढून बाजूला करत आहे. तुझ्यासाठी मोठं यश पाठवत आहे. आनंदी आनंद करा. आनंदात राहा. आनंद वाटा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे तर यातील प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी येवो आणि तुमच्या जीवनातील संघर्ष, त्रास, श्राप, कलह सर्व काही संपून जाओ आणि तुमच्या जीवनात आनंदी आनंद येवो आणि तुमच्या आयुष्यात हवा तेवढा पैसा तुम्ही एकत्र करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना, केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री